स्कॅन झाला माझ्यासोबत आणि मी जिममध्ये आलो. फक्त 5 मिनिटं झालं वॉर्मअप केलं आणि पुशअप मारले. डायरेक्ट जिम बंद. मी तसंच घरी नाही जाणार. आज जिम करणार म्हणजे करणार, काही होऊ दे जिम करणार. सो हाय गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग. मी तुम्हाला 9:30 वाजता गुड मॉर्निंग देतोय. कारण की रात्री एडिटिंग करत होते, त्याच्यामुळे मला झोपायला उशीर झालं. त्याच्यामुळे मी आता 9 वाजता उठलो. 9 वाजता उठून जिमला चाललोय. आपण जिमला जाऊ. तुम्हाला खूप दिवस झाले, म्हणजे लई दिवस झाले असे 6-7 महिने झाले. 6-7 महिन्यानंतर डायरेक्ट आपण ब्लॉगिंगमध्ये उतरलेलो आहे. पण काय विषय नाही, आता जोरदार कमबॅक करू. दाखवू आता आपण काय करू शकतो काय नाही ते. तुम्ही फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. स्वागत काय, आता माझ्या सकाळी स्कॅम झालाय माझ्यासोबत. स्कॅम म्हणजे जिममध्ये स्कॅम झालाय. मी आलो 9:30 वाजता. तुम्हाला मी मागं ब्लॉग शूट केले, तो समजा टाकला तर दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला बोललो होतो की 9:30 वाजले, आता उठलोय, जिमला चाललोय म्हणून. तर 9:30 वाजले होते आणि मी जिममध्ये आलो. फक्त 5 मिनिटं झालं वॉर्मअप केलं आणि पुशअप मारले. 5 मिनिटं झालं फक्त बरं का. डायरेक्ट जिम बंद. तर सिच्युएशन बघा कशी असेल माझी त्यावेळेस, की आलो 5 मिनिटात, ते म्हणे जिम बंद करायचे, चला बाय. तुम्ही म्हणत असाल की या टायमाला कोणी जिमला जातात. तसं नाही भावांनो. रोज एक जण लेट येतो. मला वाटलं तो आज पण येईल म्हणून लेट. वाटलं मला. त्याच्यामुळे म्हटलं मग तो लेट आला तर मग आपण पण त्याच्यासोबत वर्कआउट करू शकतो. असं नाही का तो 10-11 वाजेपर्यंत थांबतो, पण आज तो आलाच नाही. जिम बंद केलं. पण आपण तसंच घरी नाही जाणार. आपण आवाज येतोय का नाही ते माहिती नाही, पण आवाज येतोय का, येत असेल तर ओके, नाही तर मग परत शूट करून परत सांगू, काय अडचण नाही. पण आता मी तसंच घरी नाही जाणार. आज जिम करणार म्हणजे करणार, काही होऊ दे जिम करणार. तिथे एक जिम आहे, त्यांना म्हणाल की मला जिम जॉईन करायचंय आणि मग आज एक दिवस वर्कआउट तिथेच करणार. बघू चला. काय सकाळ झाली राहू माझी. आज श्रावणचा पहिला दिवस. जिमचा माझा आल्या डायरेक्ट स्टार्टिंगचा टाइम माझा एंडिंगचा टाइम झाला डायरेक्ट. बरोबर काय, आता नशिबाच्या पुढं काही नाही. बरोबर की नाही बाबा. काही ट्राय केलं तर काही नाही होऊ शकत. तर बघा आपण आपण दुसरीकडे आलो. ते पण माझ्या वेळेचा मी पण आता वर्कआउट करून घेतो मी, नंतर ब्लॉग चालू करू. मग पाहिलं का, तुमचा भाऊ दुसऱ्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करून आलेला आहे. तर विचार करा, तुमच्या भावाला तुम्ही शाबासकी दिली पाहिजे. हे कोणत्या स्मार्ट. मी कोणत्या थॉटने मी आलो होतो की लेट आलो तरी मला वर्कआउट करायला भेटेल म्हणून. तर भावनो, रोज आमच्या जिममध्ये नाही का एक जण असतो की तो लेट येतो आणि तोच जिम बंद करतो. आणि तोच जिम बंद करतो. म्हणजे 10 वाजता तो येतो, आम्ही जातो त्या टायमाला तो येतो. मला वाटलं आज पण येईल, त्याच्यामुळे म्हटलं मी पण जाणार आणि वर्कआउट करणार. पण नेमकी तो आज आलाच. बघा हे नशीब. हा, तो क्या करेगा पांडू. तसं सिच्युएशन झालं आज माझं. मग काय, मी म्हटलो या जिम मध्ये नाही भेटला आपल्याला वर्कआउट. हा जिम बंद झाले, पण बाकीचे जिम तर चालू असतील ना. हा बरोबर की नाही. बाई का मांबा भेटेल, दुसरं की तरह नाही. बाईने क्या सोचा. मी काय विचार केला, हा जिम बंद झाले, दुसरी जिम तर चालू असतील ना. तर माझं ध्यानात एक जिम होतं. तर मी मग काय केलं, तिथे गेल्यानंतर भाई जिम चालू होतं. म्हणजे यार, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करणार. अगर किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलने के लिए एक हो जाती. तसं चालू होतं. मग काय, मी त्याला म्हटलो
ए बोके चालूच राहतील मग मी त्याला म्हटलो बाई आजपासून मला जॉईनिंग करायचं म्हटलं जिम. तो म्हटला तो पण मला हाच म्हटलं की जिम बंद करायची वेळ झालाय बाबा. मी म्हटलं यार हे तर बाकीचे आहेत ना, जितकं वेळ ते आहे तितकं वेळ मी वर्कआउट करून घेतो. मग ते 15 ते 20 मिनटं होते. 15 ते 20 मिनटात वर्कआउट करून घेतला. पण आपला वर्कआउट झालं. तुझं काय होतं वर्कआउट होतं. तर ओके गाईज, चलो बाय.